राज्यात आज अवकाळीचा कहर पाहायला मिळाला। आज संध्याकाळपासूनच अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता। ही दृश्य आपण पाहतोय। वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे, तर तिथं मेट्रो 1 ची सेवा देखील ठप्प झालेली आहे। तर घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही पेंटाग्राफ उडाल्यामुळे विस्कळीत झालेली आहे, तर मुंबईतील मेट्रो 1 ची सेवा ठप्प झालेली आहे। घाटकोपर वर्सोवा दरम्यानची सेवा ही ठप्प आहे। मेट्रोच्या तारांवर बॅनर पडल्यामुळे वाहतूक ही ठप्प झालेली आहे। तर घाटकोपरमध्ये रमाबाई नगर परिसरात होर्डिंग कोसळलं। होर्डिंग कोसळल्यामुळे 7 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, आता नेमकी काय परिस्थिती आहे मध्य रेल्वेवर? आम्ही यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी गर्दी झाली आहे। पावसामुळे जी वाहतूक व्यवस्था आहे ती कुठे ना कुठे या ठिकाणी गती जी आहे ती मंदावली आहे। गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, कारण घरी जाण्याची वेळ झाली आहे, ऑफिस सुटले आहे। मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजच्या लोकल टर्मिनलवर गर्दी या ठिकाणी आहे। गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लागल्या आहेत, परंतु जवळपास 10 ते 15 मिनिट उशिरा गाड्या धावत असल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली आहे, गाड्यांची वाट पाहत आहे आणि त्या या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजेच मध्य रेल्वेमधून जे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उशिरा धावत असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे गर्दी मोठ्या प्रमाणात लागली आहे। ही गर्दी थोड्या वेळा अधिक होती, आता थोडी गाड्या ज्या आहेत त्या प्लॅटफॉर्मवर लागून असल्यामुळे ही गर्दी कमी झाली आहे आणि या ठिकाणाहून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेचा आहे आणि ते करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। एकंदरीत बघू शकता पण साधारणतः काही वेळापूर्वी आपण अर्धा तासापूर्वीच जेव्हा संवाद साधला मुंबईकरांशी, तेव्हा मात्र मुंबईकर गोंधळलेले होते। या ठिकाणी अनाउन्समेंट केली जात नव्हती, त्यामुळे कळत नव्हतं नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे। त्या घर तरी कसं गाठायचं असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे। ही दृश्य फार महत्त्वाची आहेत। एकीकडे घाटकोपरमध्ये पाणीच पाणी परिस्थिती आहे, वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे, रस्त्यावरचा होर्डिंग कोसळलेला आहे, त्यामुळे वाहतूक जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। बहुतांश ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्यात। मेट्रोला ब्रेक लागलाय, तर तिथं मध्य रेल्वे सुद्धा कोलमडलेली आहे। विनोद, नक्की लाजवी, आपण बघू शकता की जी अनाउन्समेंट आधी बंद झाली होती ती अनाउन्समेंट आता पूर्णतः सुरू झाली आहे। आपण बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी अनाउन्समेंट करण्याचं काम मध्य रेल्वेकडून केलं जात आहे। यामध्ये खास करून जे फलक आहे ते दिसत आहे। टिटवाळाचं या ठिकाणी 5:56 जी गाडी जाणारी आहे त्याचं या ठिकाणी अनाउन्समेंट केलं जात आहे। दुसरीकडे 6:07 कल्याणला जाणारी आहे ती गाडी, त्याचीही या ठिकाणी अनाउन्समेंट केली जात आहे। तिसरं जे या ठिकाणी आहे 6:06 अमरनाथली जाणारी जी गाडी आहे त्याचंही या ठिकाणी अनाउन्समेंट केलं जात आहे। गोरेगाव पनवेल या ठिकाणी जे जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांचंही अनाउन्समेंट केलं जात आहे। मात्र एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते आहे की विनोद, तिथं असलेल्या मुंबईकरांशी संवाद साधा। इंडिकेटर तर दिसतंय, पण इंडिकेटर नुसार गाड्या फलाटावर आल्यात का, हा मुळात प्रश्न आहे। मुंबईकरांशी संवाद साधा, काय म्हणतात मुंबईकर? आज मात्र वाहतुकीनं अक्षरशः पुरता मुंबईकर बेजार झालेल्या पहिल्याच पावसात मुंबईकरांनी विचारूया आपण। विचारा मुंबईकरांना। नक्की विचारूया, कुठे जाणार तुम्ही? डोंबिवलीला। आज गाडी किती वाजता होती तुमची? मी वेट करतोय 6:18च्या लोकलसाठी। अच्छा, गाडी उशीर आहे? हां, गाडी उशीर आहे। किती तास, किती वेळ? 20 मिनिटं असेल उशीर। तुम्ही कुठे जाणार आहे? डोंबिवली सोबतच आहे। मला सांगा की काका तुम्ही कुठे जाणार आहात? कुर्ला। आज उशिरा गाड्या? काहीतरी झालंय म्हणतात ट्रेनचं। नक्की आपण मुंबईकरांच्या ज्या प्रवास करणाऱ्या आहेत त्यांचे आपण हे ऐकलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वाट बघत आहे गाड्याचा, ज्या ज्या वेळा आहे गाड्या जाण्याचा त्या वेळा मात्र अजूनही त्यांना फलकवर दिसत नसल्याने कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। निश्चित विनोद, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.